नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिग्रस येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने येथील छत्रपती राजे शिवाजी चौकामध्ये अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते. तर काही प्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया देखील या प्रसंगी व्यक्त केल्या. आज दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. माझ्यातर्फे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संपूर्ण शिवसैनिकांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या प्रसंगी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते. शिवसेना रूपाने महाराष्ट्रात स्थापन केलेल्या शिवसेनेचा वटवृक्ष करून संपूर्ण देशाला आपलं तत्वज्ञान पटवून देणारं एक भारदस्त असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब होते. आणि बाळासाहेबांनी घडवलेल्या पिढीत हजारो नव्हे लाखो शिवसैनिक येथे या महाराष्ट्रात तयार झाले. समाजाची सेवा आणि देशाप्रती स्वाभिमान ठेवणे हे बाळासाहेबांची शिकवण होती. आणि बाळासाहेबांनी दिलेल्या आपला जो आदर्श बाळासाहेबांनी समोर ठेवला होता त्या पदचिन्हावर पाय ठेवून चालण्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवून शिवसेना या पक्ष म्हणून त्यांनी आपल्या पक्षाची स्थापना केलेली आहे. आणि ही शिवसेना सर्वसामान्य जनतेसाठी या देशाच्या सार्वत्रिक विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील. बाळासाहेबांनी जे आदेश शिवसैनिकाला दिला की 80% समाजकारण करायचं आहे आणि राजकारण फक्त 20% राहणार आहे. तर 20% राजकारण करून 80% समाजसेवा हे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या स्वरूपात सुद्धा आपण पाहता. समाजाच्या प्रती त्यांची असलेली आस्था, समाजाप्रती त्यांनी केलेलं कार्य. आणि आज एक विशेष बाब सांगू शकतो की बाळासाहेबांच्या हृदयात जे होतं राम मंदिर त्याची अवघ्या कालच प्राणप्रतिष्ठा झाली. बाळासाहेबांच्या अंतरात्म्याला यामुळे फार शांती लाभली असेल. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की हिंदूंचं जे आराध्य दैवत आहे त्याचं अयोध्येतनी मंदिर व्हायला पाहिजे. काल प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपानं राम मंदिराची स्थापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाली. आजच्या या प्रसंगी सर्व शिवसैनिकांना एवढंच म्हणू इच्छितो की बाळासाहेबांनी जो आदर्श घालून दिला, समाजाप्रती जी बांधिलकी दिली त्यावर कटिबद्ध राहून कार्य करावे हीच त्यांना खरी आदरांजली राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच घडामोडींसाठी आमचं चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा.